नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेत 65,250 कोटी रुपये काळा पैसा घोषित. अरुण जेटली. घोषित झालेल्या रकमेपैकी 45% रक्कम सरकारला कर आणि दंडाच्या स्वरूपात मिळणार. जम्मू काश्मीरमध्ये अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा जोरदार गोळीबार. भारताकडून चोख प्रत्युत्तर. लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी आज जम्मू काश्मीरातल्या उधमपूर इथे सीमेवरील सज्जतेचा घेतला आढावा. सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्राबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी अभय योजना सुरू करण्याचा महावितरणचा निर्णय. अवैध धार्मिक स्थळं येत्या वर्षअखेरपर्यंत पाडण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. कोलकाता इथल्या भारत न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यावर भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व. आणि मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस. अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा. नमस्कार. बातम्या विस्ताराने. काल 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या मुदतीत उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेत आतापर्यंत 65,250 कोटी रुपये काळा पैसा घोषित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या योजनेच्या 4 महिन्याच्या कालावधीत 64,275 लोकांनी आपला काळा पैसा जाहीर केला असं त्यांनी सांगितलं. घोषित झालेल्या 65,250 कोटी रकमेपैकी 45% रक्कम सरकारला कर आणि दंडाच्या स्वरूपात मिळेल असंही जेटली म्हणाले. ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष उत्पन्न जाहीर केलेल्यांची अंतिम माहिती आल्यानंतर घोषित झालेल्या रकमेत वाढही होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. उत्पन्न जाहीर करणाऱ्यांची नावं उघड केली जाणार नाहीत असं सांगून कर चोरीवर अंकुश ठेवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती असं जेटली यांनी स्पष्ट केलं. बेकायदेशीर उत्पन्न आणि मालमत्ता जाहीर करण्यासाठी सरकारने 4 महिन्यांची मुदत दिली होती. जम्मू काश्मीरमध्ये अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेवर आज पहाटे पाकिस्तानी लष्कराने जोरदार गोळीबार केला. पहाटे 3 वाजल्यापासून छांब आणि पालनवाला या भागात पाकिस्तानने उखळी तोफांचा मारा केला. त्याचबरोबर स्वयंचलित बंदुकांनी गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्याच्या गस्ती पथकाने चोख प्रत्युत्तर दिलं. दोन्ही बाजूंकडून सकाळी 6 वाजेपर्यंत गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारताची कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी आज उधमपूर इथल्या लष्कराच्या नॉर्दर्न कमांडला भेट दिली. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या लक्ष्यभेद कारवाईमुळे सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या लष्कर सज्जतेचा आढावा त्यांनी घेतला. लष्कर प्रमुखांनी जम्मू काश्मीरमधील तसंच नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. लष्कराची लक्ष्यभेद कारवाई यशस्वी झाल्याबद्दल लष्कर प्रमुखांनी अधिकारी आणि सैनिकांचं व्यक्तिशः अभिनंदन केलं. दरम्यान चंदीगडच्या चंडी मंदिराजवळील पश्चिम विभागाच्या मुख्यालयाला लष्कर प्रमुखांनी आज भेट दिली. व्यंगचित्राच्या माध्यमातून माता भगिनींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तरीही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर सर्वांची मी माफी मागतो अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रपरिषदेत माफी मागितली. दैनिक सामनाच्या 25 सप्टेंबरच्या अंकात मराठा मूक मोर्चा संदर्भातील आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आल्याने मराठा समाजातून विरोध झाल्याने आज उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली. महिलांचा अपमान करणारा शिवसैनिक नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी विधिमंडळाचं 1 दिवसाचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असं सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेवण्यापेक्षा कालमर्यादा निश्चित करून हा प्रश्न सोडवावा असं आपलं मत आहे. मराठा आरक्षण आणि या समाजाचे प्रश्न आणि इतर मागण्यांसंदर्भात दसरा मेळाव्यात शिवसेनेची सविस्तर भूमिका मांडणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं.
वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने राज्यात अभय योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथे एका पत्रकार परिषदेत दिली। राज्यातील 24% ग्राहकांकडे जवळपास 3,200 कोटींची वीज बिलं थकीत आहेत। ही थकबाकी वसूल करण्यासाठी आणि ग्राहकांना अंधाराचा त्रास होऊ नये म्हणून येत्या 1 नोव्हेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात येणार आहे। ही योजना 6 महिन्यांसाठी असून थकबाकीदार वीज ग्राहकांना 75 ते 100% व्याजाची रक्कम तसंच 100% विलंब आकार माफ करण्यात येणार आहे, असं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं। ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। विक्रीकर दिनानिमित्त मुंबईत आज करदात्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल चे विद्यासागर राव, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते। विक्रीकर दिनानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विक्रीकर विभाग कार्यालयात जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विक्रीकर भरणाऱ्या उद्योजकांचा आज राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर आदी उपस्थित होते। यावेळी उद्योजक अनिल विकमशी, किशोर भट्टड आणि राजेश पाडलीवाल यांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाला विक्रीकर सह आयुक्त टी.के. पाचरणे तसंच जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, विक्रीकर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। हिंगोली इथेही आज विक्रीकर दिनानिमित्त सर्वाधिक विक्रीकरदाते तसंच विविध कार्यक्रमातील यशस्वी स्पर्धक, गुणवंत अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला विधान परिषदेचे सदस्य रामराव वडकुते उपस्थित होते। सोलापूर विक्रीकर कार्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असं आश्वासन सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज सोलापूर इथे दिलं। अहमदनगर इथेही पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। अवैध धार्मिक स्थळे येत्या वर्षअखेरपर्यंत पाडण्याचे निर्देश आज उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले। कोणताही धर्म अवैधरित्या बांधलेल्या ठिकाणी धार्मिक कार्य करण्याची मुभा देत नाही, असं मत न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नोंदवलं। राज्य सरकारने हाती घेतलेल्या कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असं स्पष्ट करत या कामात हस्तक्षेप करू शकणारे कार्यकर्ते किंवा राजकारण्यांविरुद्ध सरकारने कारवाई करावी, असं न्यायालयाने सांगितलं। आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या दिवसाचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं। आज नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वयोश्रेष्ठ सन्मान 2016 या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। यामध्ये पुण्याच्या जनसेवा फाउंडेशनला वृद्धांसाठी चांगली सेवा पुरवल्याबद्दल आणि सांगलीच्या माणकाबाई आकाराम यादव यांना प्रतिष्ठित माता या पुरस्काराने गौरवण्यात आलं। ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात। यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत उपस्थित होते। मुंबईत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चर्नी रोड इथे बालभवन ते नाना नानी पार्क अशी पदयात्रा काढण्यात आली। यामध्ये मुंबईतील ज्येष्ठ नागरिक, महिला तसंच शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते। या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, अभिनेत्री हेमांगी कवी उपस्थित होते। बडोले यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला। बदलत्या जीवनशैलीमुळे शहरी तसंच ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे। या रोगाचं निदान लवकरच झालं तर तो 100% बरा होऊ शकतो, याची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे। यासाठीच राज्यात संपूर्ण ऑक्टोबर महिनाभर जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित शिबिराचं उद्घाटन अनिल गोटे यांनी केलं। यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एम.एस. गुप्ता, धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव उपस्थित होत्या। स्तनाचा कर्करोग आणि उपचार याविषयी डॉक्टर अजय सुभेदार यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम आवश्यक आहे।
यामुळेच देश महासत्ता म्हणून उदयाला येईल असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला। भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या औद्योगिक वसाहतीतील IT पार्कमध्ये आस्था केशवराज संकुलात आयोजित कौशल्य विकास अंतर्गत रोजगार संधी कार्यशाळेचे उद्घाटन करताना निलंगेकर बोलत होते। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र आलुरकर होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशल भारत प्रकल्पाच्या माध्यमातून तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याची गरज आहे, तसंच शेतकऱ्यांनाही विकासाचा लाभ होणं आवश्यक आहे। यासाठी आस्था संस्थेला शासन सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन संभाजी पाटील यांनी यावेळी दिलं। शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे। अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते। पहिल्या दिवशी घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित केला जातो। ब्रह्मांडातील आदिशक्तीची मनोभावे पूजा करणं म्हणजेच घटस्थापना। या दिवसापासून पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते। पाटाभोवती फेर धरून स्त्रिया आणि मुली भोंडल्याची गाणी म्हणतात। नवरात्रीतल्या 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे। महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य पूर्णपीठ महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची आज सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यानंतर विधिवत घटस्थापना करण्यात आली। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापुरातल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातही सकाळी तोफेच्या सलामीने घटस्थापना करण्यात आली। जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अमित सैनी यांच्या हस्ते देवीचा पहिला शासकीय अभिषेक करण्यात आला। नवरात्रोत्सव काळात देशभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। कोळी बांधवांचं दैवत असलेल्या लोणावळामधल्या कार्ला इथे एकवीरा मंदिरात घटस्थापना करण्यात आली। पहाटे 5 वाजता देवीला अभिषेक घातल्यानंतर देवीची आरती करून घट बसवण्यात आले। 9 दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। नवमीला मंदिरात होम हवन करण्यात येईल। येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासन, ग्रामीण पोलीस यांच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणा, एक राज्य एक मत तसंच पदाधिकाऱ्यांची 70 वर्ष वयोमर्यादा BCCIने आज फेटाळून लावली आहे। आज मुंबईत पहिली विशेष सर्वसाधारण बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला। मात्र लोढा समितीच्या शिफारसीनुसार दिव्यांग आणि महिला क्रिकेटपटूंसाठी समितीची स्थापना तसंच खेळाडूंच्या संघटनेची स्थापना करून त्यांच्या प्रतिनिधींना समितीवर स्थान द्यायला मान्यता देण्यात आली। महालेखापरीक्षकांच्या प्रतिनिधीला सर्वोच्च समितीचा सदस्य तसंच IPLच्या कार्यकारी परिषदेवर स्थान देण्यालाही मान्यता देण्यात आली। पद्दुचेरीला सहयोगी सदस्य म्हणून मतदानाचा अधिकार देण्यात आला। क्रिकेट कोलकाता इथे सुरू असलेल्या भारत न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 7 बाद 128 धावा झाल्या होत्या। भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने भेदक मारा करत 10 षटकात 33 धावांच्या मोबदल्यात न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परत धाडला। मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला। न्यूझीलंडतर्फे 36 धावा करणारा टेलर आणि 35 धावांची खेळी करणारा ल्यूक रॉची वगळता बाकीच्या फलंदाजांनी निराशाच केली। त्याआधी आज सकाळी कालच्या 239 या धावसंख्येवरून भारताने डावाची सुरुवात केली। तळाचे फलंदाज धावसंख्येत फारशी भर घालू शकले नाहीत। मात्र वृद्धिमान 6च्या नाबाद 54 धावांमुळे भारताच्या पहिल्या डावात सर्व बाद 316 धावा झाल्या। आज पावसामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला होता। 2 ऑक्टोबर या मुंबई दूरदर्शनच्या स्थापना दिनानिमित्त उद्या रात्री 9 ते 11 या दरम्यान स्मृतींची चाळता पाने हा विशेष कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमामुळे उद्या रात्री 9:30च्या बातम्या रात्री 8:30 वाजता विशेष बातमीपत्र म्हणून प्रसारित करण्यात येतील। मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लिंबोटी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत। त्यामुळे लोहा तालुक्यातल्या डोंगरगाव गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 23 ग्रामस्थांना बाहेर काढण्याचं मदत कार्य अंधारामुळे थांबवण्यात आलं आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे।
मुखेड इथेही मुंद्राळा तलावाच्या पाण्यामुळे तयार झालेल्या बेटावर एक मुलगा अडकला आहे. त्याच्या सुटकेसाठीही सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. बारूळ प्रकल्पातूनही पाणी बाहेर पडत असून विष्णुपुरी प्रकल्पाच्या 2 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलालाही पाचारण करण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. रेणा नदीला आलेल्या पुरामुळे सेलू जवळगा इथे 5 तर अहमदपूर तालुक्यात 10 जण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यातही जिंतूर वगळता सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. पूर्णा नदीवरचा येलदरी प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प तुडुंब भरले आहेत. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला धोका निर्माण झालाय. हिंगोली शहर आणि जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे सोयाबीन आणि काढणीला आलेल्या खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. येत्या 36 तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 28 आणि 25, नागपूर 32 आणि 24, पुणे 25 आणि 21, औरंगाबाद 28 आणि 23, नाशिक 25 आणि 22, कोल्हापूर 29 आणि 20, रत्नागिरी 30 आणि 23, सोलापूर 24 आणि 21 आणि अमरावती 28 आणि 21 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेत 65,250 कोटी रुपये काळा पैसा घोषित, अरुण जेटली. घोषित झालेल्या रकमेपैकी 45% रक्कम सरकारला कर आणि दंडाच्या स्वरूपात मिळणार. जम्मू काश्मीरमध्ये अखनूर क्षेत्रात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा जोरदार गोळीबार, भारताकडून चोख प्रत्युत्तर. लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग यांनी आज जम्मू काश्मीरातल्या उधमपूर इथे सीमेवरील सज्जतेचा घेतला आढावा. सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्राबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी अभय सुरू करण्याचा महावितरणचा निर्णय. अवैध धार्मिक स्थळे येत्या वर्षअखेरपर्यंत पाडण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. कोलकाता इथल्या भारत न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यावर भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व. आणि मराठवाड्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.